महाराष्ट्रातील उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर शनिवारी दुपारी एका महिलेचा रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये तिचे दोन्ही पाय कटले। अपघातानंतर 108 अँब्युलन्सला बोलावण्यात आले, मात्र ती वेळेवर आली नाही। परिणामी महिलेने तब्बल 1 तास अँब्युलन्सची वाट पाहिली। शेवटी जेव्हा अँब्युलन्स पोहोचली तेव्हा तिची तब्येत अधिक गंभीर झाली होती। महिलेची पहिली ओळख कमल साबळे असे सांगण्यात आले आहे। तिला उल्हासनगर रेल्वे स्टेशनहून सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र सेंट्रल हॉस्पिटलने तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी सायन हॉस्पिटलला पाठवण्याचा निर्णय घेतला, पण तेथेही अडचणी वाढल्या। परिवाराने पुन्हा 108 अँब्युलन्सला कॉल केला, परंतु 1 तासानंतरही ती पोहोचली नाही। अशा परिस्थितीत परिवाराने खासगी अँब्युलन्स शोधली, पण तिनेही 3,500 रुपये मागितले। पत्रकारांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करताच सेंट्रल हॉस्पिटलने स्वतःचे अँब्युलन्स उपलब्ध करून दिले आणि महिलेची हलवाहलव करण्यात आली। याआधीही उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये 108 अँब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्साला निलंबित करण्यात आले होते, मात्र 108 अँब्युलन्स प्रणालीतील ढिसाळपणा कायम आहे। महत्त्वाच्या घटनांमध्ये वेळेवर मदत न मिळाल्याने रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहेत। सरकारने डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी 108 अँब्युलन्स व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यावर भर द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे। नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही सदर जो व्हिडिओ पाहत आहात, तर त्या व्हिडिओमध्ये ज्या महिलेचा अपघात झालेला आहे, ती महिला घरून कामावरती जाताना तिचा अपघात झाला आणि ती तिथे कोसळून गेली आणि तिच्या पायानं दुखापत झाली। तिचे दोन्ही पाय तिचे राहिले नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंट RPF वाले जे होते ते भरपूर वेळेपासून तिच्याजवळ तिला उचलण्यासाठी म्हणजे तिच्याकडे दुर्लक्ष करत होते। म्हणजे कधीच मी बघतोय अर्धा तास झाला अंबरनाथ गाडीमध्ये त्या महिलेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या महिलेचा जीव नाही गेला। त्या महिलेच्या शरीरामध्ये प्राण होता आणि प्राण आहे। आणि मग मी ते जसं माझ्या नजरेसमोर आलं तर मी तिथं तात्काळ धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मी सगळे माझे जे मित्रमंडळी आहेत सगळे जमा झाले आणि त्यांना बोललो पटकन लवकरात लवकर अँब्युलन्सचा तुम्ही बंदोबस्त करा। तर स्टेशन मास्टर वाल्यांना तुम्हाला सांगतो अक्षरशः एवढं दुःख झालं, तिथून आम्हाला तिथं अँब्युलन्स पर्यंत पोहोचायला पण रस्ता नव्हता। म्हणजे आम्हाला जिथं अपघात झाला इथं भीम कॉलनीच्या त्या मागे आलं लाईनीवरती, लेफ्ट साईडच्या लाईनीवरती चालली, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या लाईनीवरती तिचा अपघात झाला आणि मग तिला तिथनं उचललं या सगळ्या आमच्या सहकारी मित्रांनी आणि तिचा प्राण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही संपूर्ण केला। मात्र RPF वाले पूर्ण निष्काळजीपणा करत होते आणि स्टेशन मास्टरला सांगतो अँब्युलन्सला फोन लावा तरी अँब्युलन्सला फोन लावत नव्हते। आणि मग तसं ते खाली आम्ही त्यांना पूर्ण असं गोल घुमवून नेऊन तिथं वरती स्टेशनवरती 4 नंबरचं म्हणजे वेस्टर्न ईस्ट साईडला आम्ही तिथं त्यांना नेलं ईस्ट साईडला आणि मग अँब्युलन्स आली आणि तिथं मग त्या महिलेचं आम्ही महिलेला अँब्युलन्समध्ये टाकून दिलं। म्हणजे उल्हासनगर असं शहर आहे जिथं लवकरात लवकर कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नाही।